महाराज या अभंगातून म्हणतात की हे विठ्ठला, माझा जो संकटाचा भार आहे मी तो तुमच्यावर सोपवलेला आहे आणि मी फक्त तुमचं नामस्मरण करणार आहे. तर काय म्हणतात बघूया. माझे जड भारी आता अवघे तुम्हावरी, झालो अंकित अंकिला तुमचा मुकलो मागिला, करीतो जे काम माझी सेवा तुझे नाम, तुका पाया लागे काही निधी ना मागे. तर देवा, माझ्या जीवनातील संकटाचा भार मी तुमच्या शिरावर सोपवलेला आहे. मी तुमच्या दासाचा दास झालेला आहो. त्यामुळं मी आता मागे लागलेल्या सर्व लौकिक प्रपंचाच्या दुःखास मुकलेला आहो. देवा, मी एकच काम करतो, ते म्हणजे तुझे नाव निरंतर घेणे आणि हीच माझी सेवा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी आता तुझ्या चरणाजवळ आलो आहे. या वाचून मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही आणि तुमच्याकडे मी काही पण मागणार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी आपले जे काही संकट आहेत ते ईश्वरावर सोपवलेले आहेत आणि ते सतत ईश्वराचं नामस्मरण करतात. आणि खरं तर ईश्वराच्या नामस्मरणामध्ये जो आनंद आहे तो आपल्या भौतिक संसारामध्ये सुद्धा तो आनंद नाही. आणि आध्यात्मिक आनंद हा अवर्णनीय आहे. तो फक्त संताला समजलेला आहे. रामकृष्ण हरी.